घराची सावली. भाग 4. ICUचं दार हळूहळू उघडलं. डॉक्टर बाहेर आले. आई धावत त्यांच्याजवळ गेली. डॉक्टर, माझे नवरे कसे आहेत? ती थरथरत्या आवाजात म्हणाली. डॉक्टर काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, धोका अजून टळलेला नाही, पण त्यांनी थोडी हालचाल केली आहे. त्यांना सर्वात जास्त गरज आहे ती मानसिक आधाराची. हे ऐकताच दोन्ही मुलांच्या डोळ्यात अश्रू आले. मोठा मुलगा म्हणाला, आई, बाबांना असं पाहायला आम्हीच कारणीभूत आहोत? धाकटा भाऊ रडत म्हणाला, जर बाबा बरे झाले तर आम्ही आयुष्यभर त्यांचा शब्द मोडणार नाही. तेवढ्यात नर्स बाहेर आली. एकाच व्यक्तीला आत येता येईल. आई मुलांकडे पाहते आणि म्हणते, आत तुम्ही दोघे जा. तुमच्या बाबांना तुमच्या आवाजाची गरज आहे. यानंतरची कथा बाबांना शुद्ध येणे, मुलांची माफी आणि भावनिक प्रसंगामधून पुढे जाईल. डॉक्टर, त्यांना शुद्धीवर आले आहे, पण जास्त बोलू नका. मोठा मुलगा थरथरत्या पावलांनी ICU मध्ये जातो. बाबा ऑक्सिजन मास्कमधून त्याच्याकडे पाहतात. मुलगा बाबांचा हात हातात घेतो. मोठा मुलगा, बाबा, मला माफ करा. पैशाच्या मोहात मी तुमचं प्रेम विसरलो. बाबांच्या डोळ्यात पाणी येतं. ते बोलण्याचा प्रयत्न करतात, पण आवाज फुटत नाही. तेवढ्यात धाकटा मुलगाही आत येतो. धाकटा, बाबा, मीही चुकीचा होतो. तुमच्या समोर भांडलो, तुमचं मन दुखावलं. बाबा दोघांचे हात एकत्र ठेवतात. काही न बोलताही त्यांचा संदेश स्पष्ट असतो, एकत्र राहा. बाहेर आई देवांचे आभार मानत असते, पण त्याच वेळी डॉक्टर तिला बाजूला घेऊन म्हणतात, आता त्यांची काळजी खूप घ्यावी लागेल. त्यांना कोणताही मानसिक ताण देता कामा नये. हे ऐकून दोन्ही मुलं ठरवतात की आता घरात कधीच वाद होऊ देणार नाहीत. दुसऱ्या दिवशी बाबा जनरल वॉर्डमध्ये येतात. गावातील लोक भेटायला येतात. सर्वजण म्हणतात, तुमच्यासारखं कुटुंब पुन्हा एकत्र झालं, हीच मोठी गोष्ट आहे. पण गर्दीत उभा असलेला एक माणूस हे सगळं शांतपणे पाहत असतो. तोच तो नातेवाईक ज्याने आधी दोन्ही भावांमध्ये गैरसमज निर्माण केले होते. तो मनात म्हणतो, हे इतक्या सहज एकत्र कसे काय आले? आता मी अशी चाल खेळेन की हे घर कायमचंच तुटेल. कॅमेरा त्यांच्या चेहऱ्यावर थांबतो आणि इथेच भाग संपतो. पुढील भागाची झलक. त्या नातेवाईकांची नवीन चाल काय असेल?
घर पुन्हा संकटात सापडेल का? पहा घराची सावली भाग 5.